छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मैं मुंबईला क्विक ॲक्शन घेणारा महापौर मिळालेला आहे, काय सांगाल? असं काही नाही, महापौर असाच असतो. ॲक्च्युली 25 वर्ष लोकांनी असा महापौर बघितला नाही म्हणून मुंबईकरांना आश्चर्य वाटते त्या गोष्टीचं. महापौर म्हणजे काय, तुम्ही केबिनमध्ये बसून नाही राहायचं असतं किंवा तिकडे मिटिंग्स नाही करायचे असतात. महापौर म्हणजे तुम्ही लोकांमध्ये उतरून काम करायचं असतं. ही महापौराची जी व्याख्या आहे ती गेले 25 वर्ष मुंबईकरांना माहितीच नव्हती, ती आता कळाली आहे. म्हणून लोकांना आश्चर्य वाटतं की महापौर असा पण असतो का. महापौर असाच असतो. मॅम ज्या पद्धतीने मुंबईमध्ये फुटपाथ मोकळे झाले पाहिजे, लोकांना चालणारा रस्ता भेटला पाहिजे, तुम्ही क्विक ॲक्शन घेताय आणि यामध्येच आपल्याला बांगलादेशी हटवायचे मोहीम कुठपर्यंत आली आहे, काय म्हणताय? आता आम्ही 237 ज्याची मी लगेच 4थ्या दिवशी मीटिंग्स घेतली, त्याच्यामध्ये 171 केसेस सॉल्व्ह केले आम्ही. त्यांच्या पोर्टलवरचे पण त्यांचे जन्म प्रमाणपत्र आपण काढून टाकले आणि ॲक्शन अशी घेतली की त्यांच्याकडे जाऊन ते जन्म प्रमाणपत्र काढूनही घेतले. असे 171 केसेस सॉल्व्ह केले आणि 11 तारखेला त्याच्यावरती आपली रिव्ह्यू. मॅम मुंबईकरांची अपेक्षा आहे की यामध्ये तुम्ही कधी अजिबात माघार घेऊ नये आणि अशा गोष्टी चांगल्या पद्धतीने व्हाव्या. बघा, हा देशद्रोह आहे. अशा पद्धतीने रोहिंगे किंवा इलिगल बांगलादेशी या ठिकाणी विस्थापित होतात आहे. हा देशाबरोबर करणारा द्रोह आहे, देशद्रोह आहे. या प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेशनचे अधिकारी असू दे, लोकप्रतिनिधी असू दे आणि लोकांचा सहभाग तितक्याच तत्परतेने असला पाहिजे. या लोकांना त्यांच्या देशात परत पाठवा आणि इकडचे फुटपाथ रिकामी करा. मॅम गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आपलं आहे, ज्या पद्धतीने अनेक उपक्रम आपण हाती घेत आहात, येणाऱ्या काळात मुंबई कशी असेल? मुंबईला आता खूप सुंदर असा जागतिक शहराचा दर्जा आहे. मी मुंबईचे प्रवेशद्वार घेतले आहेत. मग दहिसर चेकनाका असू दे, ऐरोली असू दे, मुलुंड असू दे किंवा वाशी, ते सगळे प्रवेशद्वार मी घेतले. सुरंगीची झाडं लावा, त्या पद्धतीने बाकी आपले सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी जोरदार मुंबईचे सीसी रोड असू दे किंवा कोस्टल रोड असू दे किंवा मेट्रोचे इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. ट्रिपल इंजिन सरकार चांगल्या पद्धतीने काम प्रत्येक जो माझा मित्र आहे, हितचिंतक आहे, तो मला स्वतःला या ठिकाणी बघतो की सगळेजण नगरसेवक बनू शकत नाही, सगळेजण प्रभाग समिती अध्यक्ष बनू शकत नाही. पण प्रकाश झाला म्हणजे त्यांच्याबद्दल कोणतरी माणूस झाला, एक साधारण कार्यकर्ता झाला, अशी लोकांची भावना आहे. त्यांच्या लोकांची भावनांचा मी आदर करतो, त्यांची कदर करतो आणि येणाऱ्या एका वर्षामध्ये प्रभाग समितीचा कार्यकाल माझा 1 वर्षाचा आहे. त्या एका वर्षामध्ये लोकांची भावना, लोकांचा आदर, लोकांची कदर करून लोकांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी सार्थक ठरेल. प्रकाशजी कधी विचार केला होता की कधी नगरसेवक प्रभाग समिती अध्यक्ष असं कधी होईल? नगरसेवक होईल असं वाटलंच नव्हतं. आणि एवढ्या वर्ष मी राजकारणात, समाजकारणात आहे.
संधी आली नाही, पण देवाने सर्व साठवून ठेवलेलं आणि एकदाच उठून टाकलं. भगवान देताय तर छप्पर फाडके देता वैसा आहे. पण माझे पाय जमिनीवरती राहतील. मी तसाच साधा सगळ्यांशी एकजुटाने. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. बस तिथे बस, तिथे बस. दुसरा कोणाला बसून बस. ताई आली गुरुजी. काका, ज्या पद्धतीने आज आपण आमदार आहात आणि आज प्रभाग समितीमध्ये सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता हा प्रभाग समितीचा अध्यक्ष झालेला आहे, काय मनात भावना आणि विचार आहेत साहेब? हे बघ, सर्वप्रथम महायुतीचे सर्व नेते, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आशिष शेलारजी, सर्वांचे मनापासून अभिनंदन देतो की तुमच्यावर विश्वास ठेवून आज प्रभाग समिती अध्यक्षपद हा नगरसेवक प्रकाश मुसळे यांच्याकडे सोपवल्याबद्दल सर्व महायुतीचे नेते मंडळी आमच्या मागे उभं राहिले, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. दुसरा, हा जबाबदारी आमच्यावर, आमच्या कार्यकर्त्यावर आणि खास करून प्रभाग अध्यक्षवर वाढलेली आहे. हा 15 बीडचा प्रभाग आहे, म्हणजे तिथे 3 आमदार लागतात, अंधेरी पूर्व, पार्ला पूर्व आणि जोगेश्वरी. के पूर्व विभागचा प्रभाग एकच आहे, म्हणून हा एरिया मोठा आहे. सर्वांना न्याय देतील अशी मला खात्री आहे आणि सर्व पक्षांना न्याय मिळतील, सर्व घटकांना न्याय मिळतील आणि इथे बसून महानगरपालिकेचे जे काम असतील ते लवकर होतील असे आशा वाटते. काका, ज्या पद्धतीने आपण आमदार झाला त्यावेळेला आपण सांगितलं होतं की ट्रॅफिकची समस्या असो, अनेक विषय आहोत, त्याच पद्धतीने आता नगरसेवक सुद्धा सगळे आपलेच आहेत. कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम होईल याच्याबद्दल तुम्ही दखल घ्याल? बघा, महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन जरी एक असते तर कामाला गती भेटते. आणि आता तुम्हाला ट्रॅफिकचा विषय जे तुम्ही मांडलात ते आपण 18 DP रोड उघडायचं काम सुरू आहे आणि 18 DP रोड जे बाधित घर आहे त्यांना अंधेरी पूर्व हा विभागातच घर द्यायचं असं आमचं मानस आहे. आणि महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन दोघे मिळून हा विषय करू शकतो आणि याच्या कामाला गती भेटेल. नगरसेवक आलेत, प्रभाग समिती आहेत, म्हणून लवकर काम होतील, म्हणून लवकर ट्रॅफिक मुक्त अंधेरी करण्याचा जो आमचा प्रयास आहे तो लवकर होईल. ज्या पद्धतीने आपण बघत असाल तर स्लमचा हा मोठा प्रश्न आहे, हा अजूनपर्यंत सुटत नाही आहे. सुट्टा मुंबई स्लम फ्री होणार अशा पद्धतीने आपण कशा पद्धतीने आमदार म्हणून काय सांगाल? हे बघा, झोपडपट्टी मुक्त मुंबई असं जे नारा आहेत ते लगभग सुटायला आलेले आहेत आणि
अंधेरी पूर्व हा विभागात जेवढा SRA प्रकल्प आहेत ते मार्गी लागलेले आहेत, कुठलेही प्रकल्प रखडलेले नाहीत. एक कुंदवलीचे एकच प्रकल्प आहे ते लवकर मार्गी लागतील आणि झोपडपट्टी मुक्त अंधेरी करण्याचा जो आमचा मकसद आहे त्याच्या मागे आम्ही लागलो, ते लवकर होतो. थँक्यू.